क्लास 10 सायन्स पार्ट 2 मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे. हे जे 6 चॅप्टर्स आहेत त्यावर तुम्हाला मित्रांनो जास्त फोकस करायचे आणि ज्या मुलाला सायन्स पार्ट 2 हार्ड वाटते त्यांनी मित्रांनो हे चॅप्टर्स जर केले तर त्यांचे जास्तीत जास्त मार्क्स सिक्युअर होतील. मुलांना आता तुम्हाला मी सांगितले मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्स. मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक स्ट्रॅटेजी देणार आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. मला माहिती तुमच्याकडे जास्त टायमिंग नाहीये त्यामुळे मित्रांनो तुमचा जास्त टाइम वेस्ट करत नाही, डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतो. तुम्हाला मी सांगतो आपल्या मित्रांनो सायन्स पार्ट 2 च्या पेपरसाठी एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. मित्रांनो एक्सरसाइज मधून भरपूर क्वेश्चन विचारले जातात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर जायचे. त्या टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला मी एक पीडीएफ अवेलेबल करून दिलं आहे. त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो एक्सरसाइजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला भेटणार आहेत. ते तुम्हाला मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला सुरुवातीला करायचे आहेत. तुम्ही यासाठी 2 तास वेळ द्या मित्रांनो, तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता. ज्यावेळेस तुमचे एक्सरसाइजचे क्वेश्चन लर्न करून होतील त्यानंतर तुम्हाला जायचं मित्रांनो ऍक्टिव्हिटीच्या क्वेश्चनसाठी. ऍक्टिव्हिटीचे सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चनची एक पीडीएफ अवेलेबल करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करा, ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. मित्रांनो त्यानंतर तुम्हाला जायचं मित्रांनो आपल्या एमसीक्यू साठी मित्रांनो तुम्हाला एक बुक अवेलेबल करून दिलेलं आहे. त्या बुकमधील एमसीक्यू आणि प्लस मित्रांनो तुम्हाला मी सांगतो एक्सरसाइज मध्ये जर एमसीक्यू तुम्ही परफेक्ट केले तर तुम्ही मित्रांनो एमसीक्यूचे सुद्धा मार्क्स इझिली स्कोर करू शकता. राहतो पण मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपले जे 1B क्वेश्चन नंबर 1B मध्ये आपले 1 मार्कचे क्वेश्चन असतात त्यासाठी तुम्हाला काय करायचं, त्यासाठी तुम्हाला मित्रांनो 21 सेट रेफर करायचा आहे आणि 21 सेट मध्ये तुम्हाला 1 मार्कचे क्वेश्चन तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. त्याला मित्रांनो आपल्या क्वेश्चन सॉल्विंग बद्दल. परंतु मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला जर रिव्हिजन करायचं असेल किंवा मित्रांनो तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर तुम्हाला मी सांगतो रिव्हिजनसाठी तुम्ही मित्रांनो नोट्स रेफर करू शकता, ज्या मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. जर तुम्हाला मित्रांनो इथंच तुम्हाला युट्यूबवरती अवेलेबल करून द्यायचे असेल तर मित्रांनो तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला डायरेक्टली लिंक अवेलेबल करून देईल. आणि तुम्हाला मी सांगतो काही मुलांच्या मित्रांनो कन्सेप्ट क्लिअर करायचे राहिले, कोणते टॉपिक लर्न करायचे राहिले त्यांनी सिम्पली काय करा मित्रांनो, तुम्ही युट्यूबवरती 1 शॉट लेक्चर्स पहा आणि मित्रांनो ते टॉपिक्स कव्हर करा मित्रांनो. कारण तुम्हाला मी सांगतो सायन्स पार्ट 2 च्या पेपरसाठी कन्सेप्ट क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तुम्ही अशा स्टेपने जर तुम्ही स्टडी केला, ते जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर स्टडी मटेरियल वापरलं तर तुम्ही नक्कीच येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये सायन्स पार्ट 2 च्या पेपरमध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.